मरण रासाथी होयाए नाहे बिसरू दिन राती होयाए नाहे बिसरू दिन राती गिरिधर जन्म मरण रासाथी गिरिधर जन्म मरण रासाथी इनके बिन मोहे कल ना परत है जानत मेरी छाती इनके बिन मोहे कल ना परत है जानत मेरी छाती ऊंचे चढ़ चढ़ पंत निहारू ऊंचे चढ़ चढ़ पंत निहारू रोए रोए अखिया प्यासी गिरिधर जन्म मरण रासाथी गिरिधर जन्म मरण रासाथी पल पल मुरलीधर मन कहता है तुम सुंदर हो आँखें कहती है दिखलाओ क्यों मिलती नहीं हो आकर के मिलते नहीं हो आकर के हम कैसे कहें देखो ये बैठे हैं मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे मुरलीधर मन कहता है तुम सुंदर हो आँखें कहती है दिखलाओ क्यों मिलती नहीं हो आकर के क्यों मिलती नहीं मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे हैं मुरलीधर। विट्ठल रुक्मिणी के चरणों में नतमस्तक होकर, महाराज जी के चरणों में नतमस्तक होकर यहाँ उपस्थित सभी सत्संग परिवार को मेरा हरिओम। क्या है परमात्मा, कैसे है परमात्मा, क्या हम में से कोई बता सकता है? नहीं, परमात्मा अपने जैसे आप ही है, उनका वर्णन कोई भी नहीं कर सकता। मैंने कहीं पढ़ा था कि परमात्मा का अनुभव तो किया जा सकता है लेकिन वर्णन नहीं किया जा सकता। जैसे गूंगा गुड़ खाकर उसकी मिठास का वर्णन नहीं कर सकता, वैसे ही परमात्मा का अनुभव करने पर भी पूर्ण साधु संत उनका वर्णन नहीं कर सकते। हम तो साधारण मनुष्य हैं, हम उनका वर्णन कैसे कर पाएंगे? तो फिर कैसे है परमात्मा? ऐसे है कि इनका वर्णन नहीं किया जा सकता। ऐसे है कि उनका वर्णन नहीं किया जा सकता। उनका न आदि है न अंत, न जन्म है न मृत्यु, वो तो सब जगह व्यापक है। और ऐसे परमात्मा के हम अंश हैं। उनके अंश होने के कारण न हमें भी जन्म है न मृत्यु, न आदि है न अंत, परंतु इस संसार के साथ संबंध मानने के कारण, इस शरीर के साथ संबंध मानने के कारण हमें जन्म मृत्यु के चक्र में फंस गए हैं।
इसके प्रतिकूल अनुकूल परिस्थिति को अपना मानने के कारण हम दुखी होते हैं। जो संसार हमारा कभी था नहीं, है नहीं और रहेगा नहीं, उसको अपना मानकर दुखी हो रहे हैं, और जो परमात्मा हमारा था, है और रहेगा, उससे विमुख होकर दुखी हो रहे हैं। इस संसार ने कभी हमें अपना माना ही नहीं था, बस हम ही हैं जो इस संसार को अपना मानते हैं। संसार में दो तरफ से माने हुए संबंध होते हैं, जैसे माँ और बेटे का। माँ अपने बेटे को बेटा मानती है और बेटा अपने माँ को माँ मानता है, परंतु वो संबंध नहीं टिक सकता। तो संसार ने हमें अपना नहीं माना, सिर्फ हमने संसार को अपना माना है। ये तो एक तरफा माना हुआ संबंध है, तो ये कैसे टिक पाएगा? तो ये कैसे टिक पाएगा? हमें अपने परमात्मा के शरण में जाना चाहिए। शरणागति के लिए जैसे एक बंदरिया का बच्चा होता है, वो अपनी माँ को खुद पकड़ता है, उसकी माँ उसे नहीं पकड़ती। उस बच्चे ने खुद का एक अलग अस्तित्व माना है, उसकी एक ताकत मानी है और वो अपनी माँ को पकड़ता है। परंतु बच्चे ने अपनी माँ का हाथ पकड़ा है तो वो कभी भी छूट सकता है, पर माँ ने पकड़ा हुआ हाथ कभी भी नहीं छूट सकता। माँ कैसी भी कठिन परिस्थिति क्यों ना हो, परंतु बच्चे का हाथ कभी नहीं छोड़ती, लेकिन बच्चे का हाथ छूट सकता है। वैसे ही एक बिल्ली का बच्चा अपने माँ के शरण में होता है। बिल्ली अपने बच्चे को मुंह में उठा कर लेकर जाती है। उसे किंचिन मात्र भी भय नहीं होता कि मैं कहीं गिर जाऊंगा, मुझे चोट लग जाएगी, क्योंकि वो अपनी माँ की शरण में है। इसलिए हमें अन्याश्रय न लेकर, अपना अस्तित्व न मानकर भगवान के आश्रय में जाना चाहिए। एक बच्चा था छोटा सा, उसकी माँ ने उसे बिठाकर अपना अपना काम करने लगी घर में। बच्चा रोने लगा तो माँ ने कहा उसकी बहन से कि भाई रो रहा है, ज़रा गोद में उठा के उसके साथ खेल लेना। फिर भी बच्चा नहीं माना और रोने लगा। फिर उसे खिलौने दिए गए, उसने सारे खिलौने फेंक दिए और माँ के लिए ही रोने लगा। उसने कहा मुझे कुछ भी नहीं चाहिए, मुझे तो सिर्फ मेरी माँ चाहिए। तो माँ सब काम छोड़कर बच्चे के लिए भागी दौड़ी चली आई कि ये तो मानेगा नहीं, मुझे ही आने पड़ेगा। ऐसे ही परमात्मा देख रहे हैं हमें कि मेरा अंश इन भोगों में, इन संपत्ति में, इस संसार में फंसा रहेगा या मेरी ओर आएगा। ये सब खिलौने हैं, हमें दिए गए हैं कि परमात्मा देख रहे हैं कि मेरा अंश इसमें ही पड़ा रहेगा कि मेरी पुकार लगाएगा। ऐसे ही परमात्मा हमारी राह देख रहा है, इसलिए हमें भी इन सब को ठुकरा कर अपने परमात्मा की शरण में जाना चाहिए। धन्यवाद। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। हरे राम 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 सीता राम राम राम। हरे राम 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 सीता राम राम राम। हरे राम 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 सीता राम राम राम।
हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। बोली सियावर रामचंद्र भगवान की। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ। श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त उपस्थित भाविकांनाही प्रणाम आहे। आणि विशेष करून ओम आर्यमाय नमः अशा पितृपक्षामध्ये समस्त पितरांचा पिता परमात्मा आपल्या सर्वांच्या वतीनं अशा या जगतपित्या परमात्म्याला साष्टांग दंडवत प्रणाम आहे। या भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्ष असं या नावानं ओळखला जाणारा हा पक्ष आहे। या पक्षामध्ये श्राद्ध नावाचा जो सण आहे, उत्सव आहे, व्रत आहे, साधना आहे, पितरांच्या नावानं केली जाणारी, श्रद्धापूर्वक केली जाणारी उपासना, तिचं नाव श्राद्ध आहे। आपल्या सर्वांनाच पिता आहे, माता आहे। पितामहस्य जगतो माता धाता पितामह। समस्त जगाची माता आणि जगाचा पिता परमात्मा आहे। अनेक मंत्र उच्चारामध्ये हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्वमेव माताच पिता भी त्वमेव। तुम्ही हो माता, तुम्ही पिता हो। संस्कृत गीता सांगते की पितामहस्य जगतो माता धाता पितामह। माता पिताच नाही, सर्वम त्वमेव, सर्वच तू आहेस। सर्व कोण तर आपणाला दिसणारे जे काही प्राणीमात्र आहेत, माता पिता परिवार संसार, हे सारं तूच आहेस। भक्ती मार्गातून
असं का मानायचं आहे तर आपणाला त्याग करून जाण्यासाठी ज्ञान मार्ग आहे आणि ते त्याग करण्यासाठी ज्ञानाची, विचाराची, विवेकाची आवश्यकता आहे. आपण कुठं विवेक आपल्याला आहे? त्याग आपणाला शक्य नाही. हे संसार असत आहे, सोडून जायचं आहे, हे आपणाला शक्य नाही. मग संसाराला बी देवाचाच संसार आहे असं पाहणं मात्र शक्य आहे, सोपं आहे. हेही त्यागापेक्षा कमी नाही. त्यागच आहे ना. सोडून जाण्यापेक्षा कोणाचा आहे समजून घेणं चांगलं आहे. सोडून जायचं तर कुठं जायचं? जाए तो कहाँ जाए, करे तो क्या करे. तुष्ट नष्ट सज्जन दुर्जन अच्छा बुरा जे काही असेल, परमात्मा तुझी सृष्टी आहे आणि या तुझ्या सृष्टीमध्ये मला येण्याचा अवकाश मिळालेला आहे. त्याच्यासाठी विवेकच लागते, त्याग लागत नाही. याला भक्ती मार्ग म्हणतात. सर्व सोडून देवाकडे जाण्यापेक्षा सर्वामध्येच देवाला मानणं, संसाराचा आपोआप विच्छेद होऊन जातो. करत बसायची आवश्यकता पडत नाही. असं संतांनी, शास्त्रांनी सांगितलेला सोपा मार्ग आहे. देवाला शरण जाण्याची पद्धत काय आहे तर जे काही आहे या सर्व संपत्ती परिवारासहित देवाचं समजून घेणं. माझ्याकडं आहे परंतु माझं नाही. समस्त सारी सृष्टी देवाची आहे. अथवा हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतिला भाव. अनुभव करू शकता देवाचा. आताच शिवानीनं सांगितले की देवाचं वर्णन करणं शक्य नाही, अनुभव करू शकता. त्याला समजून घेणं, त्याचं मोजमाप करणं शक्य नाही. अमाप आहे परमात्मा, अनंत आहे परमात्मा. मग त्याचा अनुभव कसा करायचा तर ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे जरी खोटा आहे परंतु सत्याच्या आधारावर भासते. खोटा आहे पण सत्याच्या आधारावर भासते. सत्य नसेल तर खोटं बी दिसत नाही. खोटं दिसालंय ते सत्याच्याच सत्तेनं दिसालंय. आणि खोट्यालाही खोटं समजून घ्यायचं असेल तर सत्याच्याच कृपेनं होतं. सत्य कोण आहे तर गुरु आहे. सत्य गुरु राय कृपा मज केली. त्या गुरुला, सत्याला शरण जाणं म्हणजे गुरुला शरण जाणं. कोण्याही व्यक्तीमध्ये सत्य असेल पाहण्यात, बोलण्यात, वागण्यात, व्यवहारात तर त्या सत्याला शरण जावं, व्यक्तीला नाही. सत्याला शरण जाण्यामध्ये काही इज्जत जाणार नाही, लाज वाटणार नाही. सत्याला शरण जायला काय हरकत आहे? एखाद्या व्यक्तीच्या पाया पडायचं असेल तर आपणाला दुसरं कोणी पाहतंय का याच्याकडे लक्ष जाते. आणि जर कोणी पाहत असेल तर पाया पडू वाटत नाही की एवढ्याच्या देखत कसं पाया पडू. पण सत्याच्या शरण जायचं आहे, सत्याच्या पाया पडायचं आहे तर त्याला इज्जत जायची गरज नाही. शरण जावं,
देवाला, देव म्हणजे सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, अनुभूती करा. माहीत आहे जीवाचा स्वभाव आहे, तादात्म्य लागलेला आहे, संसाराशी सुटत नाही. आपल्यासाठी अशक्य वाटतंय, अशक्य नाही, पण असं आपण ठरविलेलं आहे की हे सुटत नाही, हे जमत नाही, असं आपण ठरविले, पक्क केलं. एवढं तर करू शकता. समर्पण करणं होत नाही तर हे सर्व माझं नाही आणि मीही माझा नाही, मी देवाचा, देव माझा, मी देवाचा आणि माझं मी देवाचं. असं म्हणायला काही तुम्हाला खर्च येते का? बिल येते का काही? मग का म्हणत नाही? का समजत नाही आपण? फुकटचं काम आहे म्हणूनच वाटत नाही. कारण की माणूस आपल्या कर्तव्याला, आपल्या शक्तीला आपली समजून, स्वतःचं अस्तित्व समजून देवाचं म्हणण्याची तयारी त्याची होत नाही. जेव्हा आपलं अस्तित्व नाही हे कळालं की देवाला शरण जाणं सोपं जाते. साधना करीत आहात तुम्ही, कोणी तप करीत असेल, कोणी जप करीत असेल, कोणी अनुष्ठान करीत असेल, कोणी पोथी वाचित असेल, कोणी प्रवचन सांगत असेल, कोणी कीर्तन करत असेल, कोणी गाणं गात असेल, कोणी काही बी करत असेल. हे सगळं करत असताना आपण कराल होत का? करण्याचा उद्देश आपला आहे, पण या करण्यामागे शक्ती, सत्ता देवाची आहे, क्रिया प्रकृतीची आहे. नाही, थोडं समजून घ्यायला थोडंसं वेळ लागेल तुम्हाला. हे तीन गोष्टी आहेत. सत्ता देवाची आहे, क्रिया प्रकृतीची आहे, उद्देश जीवाचा आहे, आपला आहे. काहीही करण्यामागे हेतू देवाचा नाही, हेतू आपला आहे, सत्ता देवाची आहे. फ्रीजमध्ये वस्तूला, एखाद्या पदार्थाला थंड करायचा आहे, तर थंड करण्याचा उद्देश माणसाचा आहे की करंटाचा आहे? उद्देश कोणाचा आहे? करतंय थंड कोण? करंट. पण ते करण्याची इच्छा कोणाची आहे? हां, आता समजलं तुम्हाला. उद्देश कोणाचा आहे? माणसाचा आहे, थंड करायचं. आणि पाण्याला गरम करायचं आहे, हीटर काय म्हणतात त्याला. हे उद्देश करंटाचा आहे की माणसाचा आहे? सांगा ना. माणसाचा आहे. करतंय कोण? करंट. उद्देश कोणाचा? क्रिया कोणाची? हीटरची, फ्रीजची. लक्षात आलं ना सर? तीन गोष्टी आहेत आता इथं. एक करंट आहे, एक मशीन आहे आणि एक उद्देश करणारा माणूस आहे. किती झाले? तीन. तसं सत्ता देवाची आहे. पाप करा पुण्य करा, कोण करते? कोणाची सत्ता आहे? देवाची. पण पाप करायचं की पुण्य करायचं, इच्छा कोणाची आहे? माणसाची आहे. करताय कोण? प्रकृती. प्रकृती हे मशीन आहे, देवाची सत्ता हे करंट आहे, आणि आपला भाव, आपला उद्देश हे है ना, हे क्रिया आहे. क्रिया करते प्रकृती, उद्देश आपला. तर हे माणूस असल्याने उद्देश म्हणजे आपण. अशा तीन गोष्टी आहेत. पाप करायचं असलं तरी त्याचंच बळ घेऊन करावं लागते, चोरी करायची असली तरी त्याचंच बळ घेऊन करावं लागते. तुम्हाला तुमच्या डोळ्यातून कोण दाखवायला? परमात्मा दाखवायला.
देवाचं दर्शन करायचं असेल तर आपणाला डोळे लागतात आणि डोळ्यातून कोण दाखविते देवाला? देवाला देवच दाखविते. कोण दाखविते? देवाला बघायचं असेल तर देवानंच दाखवावं लागते. आपण बघू शकत आपलं सामर्थ्य नाही. डोळे प्रकृती आहे. प्रकृतीचा आधार घेऊन परमात्म्याचंच दर्शन करतात. एखाद्याच्या घरामध्ये सोनं पडून आहे, चोरी करायची आहे, तर ते सोनं कोण दाखवते मग चोराला? खिशातले पैसे काढून घेणाऱ्याला पैसे कोण दाखवते? देवच की. मग त्या काढून घेण्यामध्ये हेतू देव आहे का माणूस आहे? हां, हे सूत्र ध्यानात ठेवा माई बाप. मग कोणतं बी देवच करायला लावालाय की येड्या तोंडाचे? देव कशाला करायला? देवाचा आधार घेऊन तुम्ही करता. जेव्हा चोरी करता तेव्हा तुम्ही देवाच्या सत्तेचा दुरुपयोग करता. जेव्हा सत्कर्म करतात तेव्हा तुम्ही देवाच्या सत्तेचा सदुपयोग करता. सदुपयोग करणे की दुरुपयोग करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे ना. देव पापाचा जिम्मेदार आहे ना पुण्याचा जिम्मेदार आहे. दोन्हीचा बी जबाबदार नाही देव, आहे का? जिम्मेदार तुम्ही आहात, जीवात्मा आपण आहात. विचार आपले आहेत, इच्छा आपली आहे. देव नाही करत तुम्हाला काहीच. देवाशिवाय काय बी होत नाही म्हणा. मग हे वाईट बी त्यानंच करायला लावलं असेल, बंद पडलं त्याचं. देव कशाला करायला लागेल तुम्हाला? देव विचारा तुमच्यासाठी तळमळ करायला की माझा अंश आहे, पापातून मुक्त कधी होईल, माझ्याकडे कधी येईल. खूप सुंदर सांगितले शिवानीनं. वास्तविक संबंध देवाशी आहे की संसाराशी? आपला संसाराचा संबंध मानलेला आहे आणि देवाचा संबंध वास्तव आहे, खरं आहे. आता हे तुम्ही नवरा बायको हे इथं आधीच होते का तुम्ही मानल्यावर झाले? सांगा ना एक बार. इथं प्रत्येक संबंध वास्तव आहे का मानलेलं आहे? मानलेलं आहे. मग मानलेलं खरं की असलेलं खरं? आहे की नाही? देवाचा संबंध मानलेला आहे का वास्तविक आहे? मग आपण वास्तव संबंध ज्याचा आहे त्याच्याशी सन्मुख व्हावं का संसाराशी सन्मुख व्हावं? ते सांगितले की ते माना हुआ संबंध. आपण संसाराचा संबंध, आपण संसाराला आपलं म्हणालो, पण संसारानं कधी तुम्हाला आपलं? मग हे एकतर्फी मानणं आहे की दोनतर्फी? त्यानं आपणाला आपलं म्हणावं, आपण त्याला आपलं म्हणावं, तर दोन्हीकडून मानलं. पण आपण आता काय व्हायला? एकीकडूनच मान्यता आहे. फक्त तुम्हीच संसाराला माझं म्हणाला, परंतु संसार आत्तापर्यंत तुम्हाला कधी माझं म्हणायचं नाही. म्हणलं का? माझं घर म्हणलात तुम्ही, घरानं कधी म्हणलं का हे माझं माणूस? तुम्ही निघून गेलात, किरायाचे आले त्याला बी ठेवून घेते, तुम्ही आलं तुम्हाला ठेवून घेते, चोर घुसले त्याला बी येऊ देते, महाराज आले की त्याला बी मध्ये घुसू देते. घर कोणालाही आपलं म्हणत नाही, पराया बी म्हणत नाही. किराया कमी दिला तरी घर नाराज होत नाही, किराया सोडून दिला तरी बी. बघा घराला काही संबंध आहे? 1000 रुपये महिना किराया बोललं, 500च दिलं, घर रुसलं. 500च दिलं मला म्हणून घर रुसलं. घर रुसते का? घर रुसते का घरातली रुसती? तुम्ही या संसाराला आपलं मानलेलं आहे, पण संसाराने आतापर्यंत तुम्हाला मानलं नाही. एक घोडा बिमार झाला पाटलाचा, पाटील रडू लागला.
डॉक्टरला आणून घोड्याला दुरुस्त केलं, वाचला घोडा. पुन्हा पाटील बिमार झाला. काय झालं? पाटील बिमार झाला. घोडा रडते का? कारण ना, अरे रे 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 रे, किती मूढता आहे आपली. आपणच जबरदस्ती आपलं मानून दुःखी आहोत. आपण संसार इतका बेकार नाही. संसार कधी जबरदस्ती कोणाला त्रास देत नाही. आपण त्याला आपलं मानून दुःखी होतो, आपलं मानून त्रास करून घेतो, आपलं मानून परेशान होतो. मग काय करायचं अशा संसाराला? फुकटमध्ये म्हणा, देवाचा आहे म्हणा, नाही म्हणणं होत, आमच्यानं होत नाही. एवढं बेजार होऊन चोऱ्या करून 2 नंबरचा धंदा करून कमिलेला आहे महाराज, कसं देवाचं म्हणावं? मरा मग, आम्हाला काय करायचं? असं आपल्या आपण ओझं घेतलेलं आहे दुसऱ्याचं घेतलं आपण. हे शहाणपणा आहे की मूर्खपणा आहे? उगाच सत्संगमध्ये तर कबूल होत जा, पुन्हा इथून गेल्यावर काही कमी ना. या पद्धतीनं असं हे सगळं आपलं नाही तर देवाचं आहे. त्याच न्यायाने श्राद्ध तिथीमध्ये एक विधी सांगितलेली आहे. अन्न ब्रह्म अहम ब्रह्म, हे श्राद्धीचे गुह्य वर्म, ऐसे असोनिया जान, नैवेद्य मदर्पण न करीती. कशावर बोलालो आज तुम्हाला? श्राद्धावर बोलालो. आहे देवाच. अन्न बी ब्रह्म आहे. अहम ब्रह्म आहे. पोटात अन्न गेल्यानंतर पचन करणारा अहम वैश्वानरो भूत्वा. अर्जुना, मीच तुमच्या जठराग्नीमध्ये, जठराग्नी म्हणून मीच आहे. पचाम्यन्नम चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न पचन करण्याचं काम मीच करतो. अग्नी कोण आहे? तोच आहे. अन्न कोण आहे? अन्नम ब्रह्म विजानेति. अन्न ब्रह्म, अहम ब्रह्म. खाणारा ब्रह्म, अन्न ब्रह्म, पचवणारा ब्रह्म, हे सगळंच ब्रह्म आहे. नैवेद्य काय असते? अन्न असते की नाही? नैवेद्य काय असते? अन्नच आहे ना. पोळी असेल, चपाती असेल, पुरी असेल, रोटी असेल, भाजी भाकर असेल, हे अन्नच आहे ना. वरण भात असेल, अन्न ब्रह्म आहे. परंतु या समाजामध्ये एक अशी भ्रांती पसरलेली आहे की पितराचं निवद देवाला दाखवायचं नाही. कोणाला दाखवायचं नाही? काय दाखवायचं नाही? निवद कोण आहे? देवच. देवच देवाला दाखवायचा नाही, मग कोणाला दाखवायचं? जर अन्न ब्रह्म आहे तर ब्रह्माला नैवेद्य दाखवू नये तर कोणाला दाखवत? असं हे भ्रांती जीवनामध्ये पसरलेली आहे. अन्नच ब्रह्म आहे ना. श्राद्धीचे मुख्य संकल्प जाण. श्राद्ध करण्यामागे मुख्य संकल्प काय आहे? कृपया समजून घ्या. आता सरत आले श्राद्ध. आधीच का सांगाय नाही तर तुम्ही कसं बी ते माननाव म्हणून आखरीला सांगाल. श्राद्ध करण्यामागे मुख्य संकल्प काय आहे? श्राद्धीचे मुख्य संकल्प जाण. पितर स्वरूपी जनार्दन. कोण आहे पितृ? म्हणजे कोण आहे? जनार्दन म्हणजे
परमात्मा आहे. पित्राला जेव घालायचं तर त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये परमात्मा आहे. मुख्य संकल्प आहे देवाला आपण द्यायला आपण देवाचा आहे देवाला द्यायला. परंतु गंमत अशी आहे याच्यामध्ये, आजकाल जे पितृ जे चालू आहेत, श्राद्ध जे चालू आहेत, माझ्या पाहण्यामध्ये माझा स्वतःचा अभिप्राय असा आहे, याच्यामुळे पितृ चालू आहेत आता श्राद्ध. आत्ता संकल्प काय आहे पित्राच्या मागे, माझा बाप आहे, याच्यामध्ये परमात्मा आहे, या हेतूनं अजिबात पितृ नाहीत. आता हेतू असा आहे की त्याच्या घरी आपण जेवायला गेला होता तर आता आपणाला बोलवणं भाग आहे ना. ह्याच्यामध्ये पितराचा संबंध ना परमात्माचा संबंध. संबंध आहे कशाचा? शर्मिंदगीचा. कशाचा संबंध? आपण त्याच्या घरी 3 बार जेवायला गेला वर्षातून, आपण 1 बार तरी बोलवावं. आता श्राद्धाचा हेतू काय राहिला की आपण त्याच्या कर्जामध्ये राहू नये. बापाचे राहिलं तर राहिलं चालते, पण यात तर जेवायला जाऊ नका, आणि गेलं तर तुम्ही त्या हेतूनं वाढू नका आहे ना. तरी आता सुधारलेत बरेच लोक. पहिल्यासारखं आता अंगापरीस बोंगा करणं गेलेत. आता अजून काही सुधारले नाहीत, बेजार होण्यावरच आहेत. हां, करायलेत अंगापरीस बोंगा, होईना ना जायना, पण उगाच बेजार व्हायचं. मोठेपणा काय म्हणतील. आणि बघायचं शेजारच्या घरी 50 लोक बोलिले होते, तर आता आपल्याला उद्या किती बोलावं लागेल. हे हेतू आहे का? ही श्रद्धा आहे की स्पर्धा? कॉम्पिटिशन. इंग्लिश येते बरोबर आलं ना, मग बरोबर आहे. कॉम्पिटिशन. श्रद्धा नाही, आता स्पर्धा झाली. पितृ तुम्हाला प्रसन्न श्रद्धेनं होतात की स्पर्धेनं होतात? पित्राला प्रसन्न करायचं आहे तर स्पर्धा नाही, श्रद्धा पाहिजे. स्पर्धा आहे संसार आहे, परमार्थ नाही. तर असा हा पित्राच्या मागचा हेतू आहे. एक दुसरी गोष्ट सांगतो, खूप मजेदार. श्राद्धाच्या दिवशी असं संतांनी सांगितलेलं आहे, शास्त्रात वाचनात आलंय, कुठंतरी माझ्या लक्षात नाही, की श्राद्धाच्या दिवशी मोठे माणसं, मोठे मित्र जेवायला बोलवू नये. लीडर, पाटलं, अजून श्रीमंत लोक असे बोलू नये. का बोलू नये? सगळ्याच्या मनात प्रश्न पडला की का बोलू नये? आम्ही खाऊ घालणार महाराज, तुला काय करायचं? अरे तुमचंच आहे बाबा, पण सांगू तर द्या मला, ऐका तरी, मी काय सांगतो जरा बघा तरी. शास्त्र असं सांगते की आपण मोठे माणसं बोलिल्यानंतर ज्याला आपण पित्र म्हणून, गोता म्हणून, ज्याचे पाय धुवायचे आहेत, ज्याची पूजा करायची आहे, ते एक गरीब माणूस असतो, गोता आपला, त्याला बोलून घेतो आपण. त्याच्यामध्ये जनार्दन पाहायचं आहे, त्याच्यामध्ये बापाला पाहायचं आहे आपल्या. हे भाव मोठ्या माणसाला बोलिल्यानंतर ते भाव आपला राहत नाही, कारण त्या मोठ्याच्याच मागं लागते त्याची व्यवस्था करायला. बहुत बड़े घर का है ये, इसको कम नहीं पड़ने देना, खुर्ची अलग रखना है, टॉवल रखना है, खाने को क्या देना है, पीने को क्या देना है, काहीच कमी पडू देऊ नये, ह्या व्यवस्थेमध्ये लागून जाते. पित्राकडे कोण ध्यान देते? हे विचार येते आपलं. ध्यान आकर्षित कोण केलं याचं? कोणीकडे लावायचं होतं ध्यान? पित्रामध्ये लावायचं होतं, आपल्या गोत्यामध्ये लावायचं होतं, पण एक गोता खाली आहे.
इकडे गेलं ध्यान, आकर्षित होऊन गेलं. ध्यान दुसरीकडे विक्षिप्त होऊन गेलं, विक्षिप्त झालं. ध्यान दुसरीकडे फिरलं, बदललं ध्यान. श्राद्ध तिथी पावन नाही, तुमचा बाप त्या दिवशी उपाशी राहिला, जेवला नाही. ज्या दिवशी त्या पित्रामध्ये श्रद्धा ठेवून त्याला तृप्त कराल त्या दिवशी तुमच्या बापाची तृप्ती होती. अन्यथा श्रीमंत माणूस जेव घातल्यामुळे होत नाही. मग त्याला बोलवा, त्याच्यासाठी पुन्हा याला थंडच जमणार, याला गरमच पाहिजे, याला तूपच नाही, याला हेच नाही, अशा अनेक भानगडी येतात ना. आणि ते काय म्हणेल, आपल्या घरी आलेलं आहे, ते चांगलं चांगलं खातं आहे, आपल्या इथं कसं असं, अशी भावना होती. तर हे श्रद्धा स्थलांतरित होती. आपली भावना, आपली आस्था, आपलं ध्यान स्थलांतर करते, अन्यत्र निघून जाते, दुसरीकडे आकर्षित होते. तेव्हा ते श्रद्धा पित्रापर्यंत जात नाही. लक्षात आलं काय? तुमचंच तुम्ही खर्चा, पण सांगालो, विधी सांगालो, मी काही तुम्हाला देणार नाही, मागलं तर बी देत नाही आणि जेवायला बी येत नाही तुमच्या इथं, पण सांगालो तुम्हाला. तर हे श्राद्ध तिथी आहे. श्राद्धीचे मुख्य संकल्प जाण पितर स्वरूपी जनार्दन. ऐसे असोनिया जान नैवेद्य मदर्पण न करीती. आणि श्राद्ध संकल्प अविरुद्ध. आता आपण जे करतो ते श्राद्ध संकल्प विरुद्ध आहे. त्याला अविरुद्ध करायचं असेल तर असं पित्रावरच श्रद्धा ठेवा, कमी करा, श्रद्धापूर्वक करा, आपल्या क्षमतेनुसार कॅपॅसिटी असेल तेवढंच करा. काय संबंध नाही, तुमचा बाप काहीच म्हणत नाही. तुमचा बाप एकच वाट बघायला आहे की तुम्ही मोठे पित्र वाढाव, माणसं लई वाढाव, याची आशा नाही तुमच्या बापाला. तुमच्या बापाची आशा एवढीच आहे की आहे ते जमीन विकू नका, दारू पिऊ नका, एवढंच वाट बघायला, बाकी काहीच नाही, आशा नाही त्याला. 1000 माणसं जेव घातलं तरी बाप नाराज आहे, प्रसन्न नाही बाप. हे सगळं जे काय आहे ते मोठेपणाचं एक वातावरण तयार झालेलं आहे, अन्यथा काहीही नाही. श्राद्ध नाही, पितृ नाही, काहीच नाही, काहीच संबंध नाही. देव नाही ना धर्म नाही. प्रत्येक सणामागे आपला मोठेपणा उभा राहते, एक अहंकार उभा राहते, एक अहम कर्तृत्व. परमात्माची सत्ता आहे हे विसरून गेल्यामुळे ह्या अशा अपराधाला आपण बळी पडतो. हे जेवढे अपराध व्हायलेत याच्या मागे परमात्मा सत्तेचा विस्मरण आहे. मी करणार आहे, मला मोठेपणा हवा आहे. 100 माणसं बोलिलं तर आपली वाहवा होईल, आपणाला बरं म्हणतील. अरे हे 100 माणसं तर बाप गेल्यानंतर जेवायलाच बोलवले असं बी नाही. जेव्हा बापाची पंचायत घातली तेव्हा बी 100 माणसं बोललेलीच होते ना, कमी नाही बोलवाय. आणि आज पित्र वाढायला जेवायला बी 100 बोलवले. आणि जे पंचायतीला आलते की नाही तेच जेवायला, दुसरे आहे ना. याला काय करायचं विचारायला, खाऊन पिऊन जातात नाही. असं हे प्रश्न चिन्ह आपल्या समोर आहे. याचं उत्तर तुम्हीच आहात. श्रीमद भागवत पुराण वाटते 7व्या अध्यायामध्ये असेल बहुतेक, मी जर विसरलो नसेल तर 7व्या अध्यायामध्ये असेल ते. असे काही 5-7 ओव्या नाथ भागवतामध्ये आहेत श्राद्धाच्या. म्हणून जे जे कर्म करतात ते सगळे परमात्माला अर्पण म्हणून केल्याशिवाय ते कर्म
सिद्ध होत नाहीत, समर्पित होत नाहीत, असं त्या ओव्यामध्ये लिहिलेलं आहे. माते नेणता जे जे कर्म, जे जे श्राद्ध, माते नेणता जे जे श्राद्ध, ते त्याची कल्पना विरुद्ध. एक एक ओवी आठवाली मला, कुठवर पाठ करून काय काय पाठ करू येते तेवढं सांगतो तुम्हाला. माते नेणता जे जे कर्म श्राद्ध, ते त्याची कल्पना विरुद्ध. श्राद्ध संकल्प आविरुद्ध, मदर्पणे वेद गर्जती. वेदानं सांगितलं की मला अर्पण केल्याशिवाय, मला नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्ध अविरुद्ध होत नाहीत, विरुद्ध होतात. वेदवाक्य आहे. आणि ह्या माता भगिनी हे जे हिंदू समाजामध्ये इतकी नेमावळी आहे की हा हा हा, बाया तर असं सांगतात की प्रत्येक गोष्ट असं करू नये, तसं करू नये, पाप करू नये, लबाड बोलू नये, अन्याय करू नये, हे कोणतीच बाई सांगणार. पण असंच करू नये, हेच करू नये, ते दारच ओतू नये, सोमवारीच ओतू नये, मंगळवारीच ओतू नये, हे लई माहीत. देवाला निवेदच दाखवू नये, तिकडं तोंडच करू नये, फलानच करू नये, ते मवाचेच पानं पाहिजे, हे नियमात पक्के आहेत. वेदानं सांगितलेलं एकही माहीत नाही आपल्याला, ह्याच्यात पक्के आहेत. हे झाड रावणे, ते पान रावणे, घरात इकडं खिडकी रावणे, तिकडं तोंड रावणे, हे सगळं माहीत. आपलं तोंड गुणानं राहावं हे कोणालाच माहीत नाही, एका बाईला कळत नाही. काय वास्तू, काय वस्तू, काय सण, काय हिंदुत्व. जर पाहिलं तर आता तर 70 ते 80% गैरादीपणा हिंदू समाजामध्येच आहे. कसलापणा? गैरादीपणा, काहीच खरं नाही. काय बेजार्या, काय बेजार्या, खूप बेजार्या. शास्त्रामध्ये एक विधान आलेलं आहे. महालक्ष्मी, गणपती आदी अनेक सण येतात. श्राद्ध आठवत नाही, कोण्या तरी ग्रंथात वाचलेली गोष्ट आहे श्राद्धाची. श्राद्धासाठी गाईच्या दुधाची खीर पाहिजे असं एक त्याच्यामध्ये सांगता सांगता श्राद्ध करताना त्या घरी जे गृहस्थ होतात त्याला राग आला, तर ते पितृ उपाशी राहिले. ते कुठलंही यज्ञ असेल, श्राद्ध असेल, ते काम महालक्ष्मी असते. आता लक्ष्मी आहेत, त्या लक्ष्म्या बसून उतरून त्या खोक्यात, त्या संदकात बांधून ठेवू, कोर रागात येऊ नये. आता असं जमते तुम्हाला? कशा ना कशासाठी राग येतेच. डेकोरेशनसाठी तरी भांडण होते, काय अन्य नेण्यासाठी तर होतेच, कशासाठी तरी होतेच. ते लक्ष्मी पूजन सिद्ध होतच नाही. श्राद्धामध्ये आवतन देण्यामध्ये तर गडबड होती, राग येतेच. कोण जावं सांगायला? काही लोकांना 100 माणसं जेव घालायची हौस आहे, पण जाऊन सांगायला नम्रता लागते ना. मग घरातलं कोण जावं? साध्या भोळ्याला, मोठ्याला पाठवून देतात, जा आवतन सांग. अभिमानी घरातच राहतात. आता हे लोक म्हणत असतील की आमचंच सांगायला सगळं, आणि कोणाचं सांगू आता, आपलं नाही तर कोणाचं. अशा पद्धतीनं हे सारे कार्यक्रम आपले फेल आहेत. एकही कार्यक्रमामध्ये आपल्यात चव नाही, सत्य नाही, वास्तविकता नाही. एकाही कार्यक्रमामध्ये असले कार्यक्रम आपण करून आत्तापर्यंत सुखाच्या अपेक्षेने जन्म गेला, परंतु एक क्षणही सुख मिळालं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. कशामुळे?
सारी विपरीत दिशा आहे आपली, पूर्ण विपरीत दिशा आहे. आपण परधर्माचा स्वीकार करतो. आम्ही स्वधर्मामध्ये नाही, परधर्मामध्ये आहोत. आता हे कसं महाराज, आम्ही तर हिंदू आहोत, हिंदूमध्येच आहोत. नाही, सांगतो थांबा. हिंदू मुस्लिमच तुम्हाला माहीत आहे, दुसरं माहीत नाही. अजून एक परधर्म सांगतो तुम्हाला. शांती हे आपला स्वधर्म आहे. काय आहे? स्वधर्म आहे. देव आपला आहे आणि देवाला आपलं म्हणणं स्वधर्म आहे. संसार पराया आहे, दुसरा आहे, त्याला आपलं म्हणणं परधर्म आहे. बसते ध्यानात याल का? नाही. कसं सांगू? ठीक आहे. शांती आपणाला आपल्यामध्ये पडून आहे. आपली संपत्ती, आपलं वैभव आहे, स्वाभाविक आहे शांती. आणि राग येते ना, क्रोध येते ना, हे आपला नाही, आगंतुक बाहेरून आलेलं आहे, आक्रमण केलेलं, आक्रमक आहे राग. शांती घरची आहे आणि क्रोध बाहेरचं आहे. आपलं कोणतं आहे? घरचं की बाहेरचं? आपल्याशी संबंधित राहणं स्वधर्म आहे. शांतीमध्ये जीवन जगणं स्वधर्मात राहणं आहे आणि क्रोधात राहणं परधर्माचा स्वीकार करणं आहे. याच्यावरून सांगा, आपण परधर्मात जास्त राहतो की स्वधर्मात? सांगा ना. नाही सांगत तर नाही, जाऊ द्या. निरपेक्ष आपला स्वधर्म आहे. आपला म्हणजे स्वयं परमात्मा स्वरूप आहोत आपण. परमात्म्याला, आत्म्याला कशाची अपेक्षा राहते काय? का राहत नाही? तर परमात्मा पूर्ण तत्व असल्यामुळे अपेक्षा राहत नाही. अपेक्षा कोणाला राहते? ज्याच्यामध्ये कमी आहे त्याला अपेक्षा राहते. पाण्याची अपेक्षा समुद्राला राहते काय? का राहत नाही? कमी नाही. ज्याला ज्याला अपेक्षा आहे ते कमी आहे म्हणून त्याला त्याची अपेक्षा आहे. मानाची अपेक्षा आहे तर मोठा माणूस आहे म्हणून का बारका आहे म्हणून? तुम्हाला जरा मस्त सांगतो आता गंमत. तुम्ही हे सगळं उलट आहे तुमच्या डोक्यामध्ये. जे मान मागते त्याला तुम्ही काय म्हणता? मोठा माणूस आहे, मान द्यावं लागते. ज्याला मानाची अपेक्षा आहे, ज्याला अपेक्षा आहे ते श्रीमंत आहे की गरीब आहे? सांगा एक बार. गरीब आहे. मग मानाची अपेक्षा आहे, समजा धनाची अपेक्षा आहे, हुंड्याची अपेक्षा आहे, दक्षिण्याची अपेक्षा आहे, तर ते छोटे की मोठे? म्हणून वाटणं गेलं तुम्हाला, समजा गेले की मन ना गेलं ते मला कळव आहे की नाही? तर हे सगळं छोटंच आहे. असं परमात्म तत्व असं आहे की निरपेक्ष आहे, त्याला कशाची अपेक्षा नाही आहे की नाही? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते असा परमात्मा आहे. त्याला कशाची अपेक्षा आहे? जे भरपूर आहे त्याला अपेक्षा राहत नाही. मग ते निरपेक्ष हे परमात्माशी संबंधित असलेला गुण आहे, दैवी संपत्ती आहे. आणि आपण नेहमी अपेक्षेमध्ये जगतो, हे प्रकृतीचा धर्म आहे. आपला धर्म काय? निरपेक्ष. आणि आपण अपेक्षेत जगतो. तर आपण स्वधर्मात आहो की परधर्मात? असं आता एक एक करून तुम्ही विचार करा. प्रत्येक गोष्ट जी आहे आपण कसं जगालो? परधर्मामध्ये आहोत. परधर्म आहे. शांती आपली आहे, क्रोध दुसरा आहे, परधर्म आहे. इथं हिंदू मुसलमान जातीपातीचा संबंध नाही, इथं गुणाचा संबंध आहे. आपला धर्म काय? तर निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा. आपला आहे धर्म, निज धर्म आहे.
निज धर्म म्हणजे स्वतःचा धर्म आहे, नाम घेणं. कसं तर परमात्माचं नाव घ्यायचं आहे, परमात्माचं नाव घ्यायचं आहे. त्याला लागते काय लागते? जीभ. जीभ म्हणजे प्रकृती आहे ना. पण जीभ देवाचं नाव घेत असताना कोणाच्या सत्तेनं घेते? स्वतःची सत्ता आहे, स्वतःची शक्ती आहे का? असा कापून बाजूला ठेवली तर विठ्ठल विठ्ठल म्हणते का जीभ आपले? मग विठ्ठल विठ्ठल म्हणाली तर विठ्ठलाच्याच आश्रय घेऊन, विठ्ठलाचाच सत्ता घेऊन ते विठ्ठल. देवाचं नाव, देवाची सत्ता घेऊन जीभ म्हणाले. म्हणून एका ठिकाणी सांगितलंय, गातो वासुदेव वासुदेवा. देवाचं भजन कोण करायला आता? देवच. तुम्ही मध्ये कशाला टपकता की मी भजनी आहो, मी भजन करायला? फुकटमध्ये मी काय? देवाचं भजन देव करायला. गाय वासुदेव वासुदेवा, भिन्न नाही आणि का नावा. दान जाणून या करी हवा, न ठेवी उरी काही ठेवागा. देवाचं भजन देवच करून घ्यायला. बघा, देवाचं भजन देवच करून घ्यायला. आपण जीभ हे प्रकृतीचं माध्यम आहे, प्रकृतीचा आधार घेऊन ते करायला. देवाचं भजन देव करायला. मग आपल्याला कर्तृत्वाचा काय संबंध आहे का? मी केलं म्हणायचं. सत्ता त्याची जीभ प्रकृतीची, त्यानं त्या जिबीला आपली चेतना देऊन विठ्ठल विठ्ठल म्हणून घ्यायला, हे की नाही. गंगेला संकल्प सोडायला गेले, गंगेमध्ये तर पाणी घ्यावं लागते संकल्प सोडायला. तर कुठलं पाणी घेता? कोणाला संकल्प देता? पाणी कोणाचं? घ्या. आता तुमचं काय आहे ना मुश्किल. बापाचं बापाला संकल्प सोडा लाव, पितृ म्हणून वाडा लावून तुमचं काय? तुमच्या बापाचं काय? तुमच्याच बापाचं आहे, तुमच्या बापाचं काय? आता बाप कोण? थोडं 1 मिनिटामध्ये सांगून देतो तुम्हाला. बाप कोण? एकच बाप आहे की आपल्याला? अरे हे तर विचित्रच गोष्ट आहे. सांगतो. आपला बाप, आपल्या बापाचा बाप, आपल्या बापाच्या बापाचा, बापाच्या बापाच्या बापाचा, बापाच्या बापाचा, असं जर लास्ट गेलं तर तुम्ही कुठं जाता? शेवट कुठं जाणार? परमात्मा. मग सगळ्याच्या बापाचा बाप कोण? सकळ पितराचाही मी पिता. बघा बरं, त्याचंच त्याला अर्पण करून आपण अभिमान काय करावं? श्राद्धीचं मुख्य संकल्प आहे की परमात्माचा आहे, परमात्माला अर्पण करालो. श्रद्धेनं श्राद्ध करा, मोठेपणा करू नका, वेगळ्या पद्धतीनं जाऊ नका. आणि हे सांगत होतो की तुम्ही आम्ही जे जे काही करालो, लक्ष्म्या असेल, गणपती असेल, जे बी असेल, सण वार जे बी करतात ना आपण, हे करीत असताना वास्तव संबंध सोडून आपण आपलं जमून ते करतो, समजून करतो. म्हणून ते श्राद्ध, ते सण वार, ते पित्र सगळे फेल होतं. आणि हे सांगत होतो तुम्हाला की आपला निजधर्म काय आहे? तर शांती आपला धर्म आहे. आणि हे सोडून तुम्ही वास्तविकता सोडली सणामध्ये की तुमच्या घरामध्ये खटपट होतीच, नवरा बायकोची तरी परिवारामध्ये, आहे की नाही. नवरा डेकोरेशन, एखादा आळशी नवरा असला की त्या दिवशी लक्ष्मीचं डेकोरेशन करच ना त्यानं. हे तू बघून घे म्हणते. त्या दिवशी खटपट होती की नाही? होती. किती बाया कबूल होती की नाही? होती. खटपट होती. मग सांगा, क्रोध आला की नाही? क्रोध आल्यावर सण वाया गेला की कामयाब झाला? गे. तर तुम्हाला आजपासून कोणतेही सण करायचं असेल तर सुरुवात केल्यापासून आरतीपर्यंत, आखरी लास्टपर्यंत रागात येणार नाही असा संकल्प करूनच सण करा.
मग त्या टाईममध्ये नवऱ्यानं ठोकलं तरी काही म्हणायचं नाही आणि बायकोनं काही बोलले तरी रागात यायचं नाही, तर आपला सण सफल झाला. हे निज धर्म आहे की नाही, त्याचं त्याला अर्पण करायचं. मग आता निजधर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा म्हणजे परमात्माची जीव आहे, परमात्माची सत्ता आहे, परमात्माचंच नाम आहे. म्हणून हे त्याचंच नाम, आपण त्याचे आहोत, त्याचंच नाम घेणं स्वधर्म आहे, निजधर्म आहे. आणि संसाराचं चिंतन करीत राहणं हे परधर्म आहे. झालं, मला एवढंच सांगायचं होतं. तर असं हे श्राद्ध तिथीबद्दल थोडंसं चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आणि श्राद्ध करणं आवश्यक आहे, पण शास्त्रविधीनं करणं आवश्यक आहे. एकच माणूस जेव घाला पण श्रद्धापूर्वक, आहे की नाही. करावं की नाही हा प्रश्न नाही, करावंच, परंतु असं करू नये. अजून एक सांगतो तुम्हाला, परिस्थितीनुसार करा. कर्ज काढून श्राद्ध करू नका. तुम्ही जर कर्ज काढला की बापाला स्वर्गातून काढतात बाहेर, त्याच्या नावानं कर्ज निघते ना. मग पितराच्या नावानं जर कर्ज काढला तर ते कर्जाचं एफेक्ट कोणाला होते, तिथं बापाला होते तुमच्या. तुम्ही आणि हे जर इथं फेडणं गेला होता त्याला तिथं बेजारी होईल, दुःख होते, त्यांना त्रास होते. कर्ज काढून करू नका. सगळ्यात चांगलं उत्तम लास्ट पॉइंट सांगून देतो तुम्हाला. ऋषीचं ऋण आहे, पितृ ऋण आहे, मातृ ऋण आहे, देवताचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे. सगळ्याचं ऋण जर चुकवायचं असेल तर एकच काम करावं, एकच काम करावं. हे माझं काहीच नाही समजून जोपर्यंत हे सगळं माझं समजता तोपर्यंत तुम्ही ऋणी आहात. लई पक्की गोष्ट सांगालो, एक महत्वाची गोष्ट. खरं खरं समजायचं नाही. सगळं माझं वाटतं की नाही तोपर्यंत तुम्ही ऋणी आहात. ज्या दिवशी खरंच मी आणि माझे हे दोन्ही संपून जातील, हे माझं नाही या भावनेमध्ये तुम्ही जगसाल तर तुम्हाला ह्या संसाराचं सुखदुःख बी बाधा करणार नाही आणि तुम्ही कोणाचे ऋणी बी राहणार नाही. ज्या दिवशी परमात्मालाही सगळं समर्पित होईल, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवाच्या पायावर वाहून टाकला, की त्या दिवशी आपण पितृ ऋणातून, मातृ ऋणातून, ऋषी ऋणातून, देव ऋणातून, देश ऋणातून, समस्त ऋणातून मुक्त होऊन जाऊ आपण. पण हे जरा कठीण गोष्ट आहे, असं तर करणं शक्य नाही. हे सगळं ऋणमुक्त होण्याची पद्धत अशी आहे. चला, रामायण. राम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव तिघांनी जिकडे तिकडे वानराला पाठवून दिले. जात असताना हनुमानजी अंगदा नळनीळ जांबवंत अंगद सहित थोडेसे दूर गेले. लक्षात आलं सीता शुद्धीसाठी लाखो करोडो लोक गेले, जिकडं तिकडं गेले ना. आता भक्ती करणारे किती लोक आहेत? करोडो करोडो लोक आहेत. रामायण सांगालो. आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, कोटी म्हणजे करोडो, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला पावे. सैनिक करोडोमध्ये भरतीला येतात, परंतु त्याच्यामधून किती भरती होतात? आले तेवढे. कोणी उंचीत जाते, कोणी छातीत जाते, कोणी मेडिकल काय म्हणतात त्याला, मेडिकलमध्ये जाते, कोणी कशात जाते, कोणी कशात जाते, कोणी जंपमध्येच जाते, कोणी जाऊन 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 मजासारखं एका अधिरात आर्मीत जायला.
तुम्हाला वाटेल का मी आर्मीमध्येच होता सध्या? तुम्ही म्हणसाल की मग बंदूक नाही तुमच्यापाशी. बंदूक नहीं आमच्यापाशी. जो काम बोली से होता है वो गोली से कभी नहीं होता. हेच बंदूक. म्हणून हेच सगळ्यात मोठी बंदूक आहे आमच्यापाशी, आहे की नाही? याला कोणी सरकारचं लायसन्स लागत नाही, कोणाचं सर्टिफिकेट आवश्यक नाही, काही जरूरत नाही. तर एवढे सगळे भरती होत नाहीत, एवढे सगळे परमार्थाला निघालेत. सगळ्याचा उद्धार एकदाच होत नाही, उद्देश बदलल्याशिवाय. सांगतात कोट्यावधी लोक निघालेत भक्ती करायला, परमार्थ करायला, परंतु सद्गुरूचा उपदेश आणि सच्चा सद्गुरू जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्या भक्तीमध्ये सिद्धी होत नाही. तसे करोडो लोक वानर सीता शुद्धीला निघालेत, परंतु कोणालाही सीता सापडणार नाही, फक्त एकाला सापडणार. कोणाला? त्याचं नाव हनुमान. कशामुळे? थोडे दूर परत गेल्यानंतर परत आले रामापाशी आणि विचारलं की सीता शुद्धीला आम्ही सगळे निघालोत, परंतु गुरुपदिष्ट विद्या, काय म्हणतात तिला? गुरुपदिष्ट विद्या. गुरुनं त्याचं स्वरूप सांगितल्याशिवाय ते दर्शन समज ती प्राप्ती कशी होऊ शकते? असं आहे असं आहे म्हणून सांगलं तरच कळलं ना. रामाकडे आले आणि म्हणले, रामा सीता शुद्धीला चालत, परंतु सीता आम्ही पाहिली का? मग कोण्या बाईला उगा सीता म्हणून आणू काय जाऊन? आता उगं कोणीतरी सजून धजून राहील, नवी साडी घालून राहील, ते चांगली दिसेल तर ते सीता म्हणून, त्याची ओळख तर सांग कमीत कमी. रामानं, वाह हनुमान धन्य आहेस बाबा तू, सगळे गेले रे असंच निघून, पण तू विचारून जातोस, तुलाच हे साध्य आहे. हनुमानजीचे एक असं पात्र आहे, असं एक अधिकारी आहे. मग रामांनी त्या सीतेसंबंधी, स्वरूपासंबंधी खूप वर्णन केलं. सीता चितघन आहे, मी शरीर आहे, सीता छाया आहे, मी साखर आहे, सीता गोडी आहे, मी दीप आहे, सीता प्रकाश आहे, मी पाणी आहे, सीता शीतलता आहे. असे अनेक दृष्टांत रामायणामध्ये आले. दोन्ही आम्ही अभिन्न रूपानं एक आहोत, एक असून अभिन्न आहोत. अभेद नाही, अभिन्नता आहे आमच्यामध्ये. आम्ही वेगळे वेगळे दिसतो पण आहोत एकच. सीतेच्या हृदयामध्ये राम आहे, सीतेच्या हृदयामध्ये काम नाही. कोणा सांगू लागले? कोण? राम. सीता कितीही प्रलोभन दिलं तरी त्याला बळी पडत नाही. तुझे राज्य दे दूंगा, तुझे संपत्ति दे दूंगा, सोना दे दूंगा, फिर भी प्रलोभन में नहीं आएगी, उसका नाम सीता होगा, अशी खुणा सांगितल्या. सैकडो खुणा सांगून दिल्यात. खूप मोठी कथा आहे. सद्गुरूच्या मुखातून वस्तूचं वर्णन ऐकल्यानंतर खून पटली आणि हनुमानजीला समाधी लागून गेली. ऐकत ऐकत रामांनी त्याला आलिंगन दिलं, सावध केलं, जाओ बेटा ढूंढो सीता को. ते खून डोक्यात ठेवले आणि सांगितलं की राम, हे नाथ, मला सीता कळाली, परंतु मी सीतेला कळणार नाही तर मग काय करणार? तिथे गेल्यानंतर हे वानर कुठेला आहे? राक्षस वानराचं रूप घेऊन आलं असल. अनेक प्रकारची शंका होऊ शकते. त्यावेळेस मग काय करणार? मग रामाने सांगितलं की ठीक आहे, त्याची बी व्यवस्था मी करून देतो. सीतेची खून सांगितली, सीतेची ओळख सांगितली, सीता अशी असते, सीता अशी बसते, सीतेचं स्वरूप असं आहे, सीता असे आहे, तशी आहे, रंग रूप ढंग सगळं सांगितलं. तिच्या शरीर अवयवाचं बी वर्णन केलं सीतेच्या.
जोरदार खूप कथा आहेत. आणि मग सीता तुला ओळखत नाही, तू सीतेला ओळखतोस, तर सीतेनं तुला बी विश्वास करण्यासारखं व्यवस्था मी करून देतो म्हणून अंगठी काढून दिली एक. ही सगळ्याला कथा माहीत आहे. अंगठी आहे ना, मुद्रिका. ते मुद्रिका दिली. ती मुद्रिका अशी होती की जगात ते एकच मुद्रिका आहे अशी. त्याला प्रेम मुद्रा म्हणतात त्याला. कारण की जगामध्ये या साऱ्या सृष्टीमध्ये प्रेम फक्त परमात्माच जाणू शकतो. तुम्ही आम्ही प्रेमाला जाणू शकत नाही. राम ही केवल प्रेम पियारा असे एकच मुद्रिका आहे, ते प्रेम मुद्रा. हे म्हणतात की मग ते रामानंच मुद्द्या घातल्या, मग आम्हाला काय हरकत नाही, तुम्ही घालून घ्या. तुमची मुद्रिका प्रेम मुद्रिका नाही, ती मोहमुद्रिका आहे. है ना. ते रामाने मुद्रिका उतरली, दिली. हनुमंताने विचार केला खिशात ठेवा, खिसाच नाही. आता त्या खिसाच नाही हनुमंताला. ते तर मोठा रामायण कथाकार होता. ते ज्या ज्या वेळेस कथेला जात होता त्यावेळेस दक्षिणा कुठे ठेवत होता? खिसात ठेवत नव्हता. मग दक्षिणा कुठे ठेवत होता? मुश्किलच आहे. बिना खिशाचा हनुमान. जिसको जेब नहीं है वो अजेब है, अजेबी है. असा हनुमान मुठ्ठीमध्ये धरला तर विचार केला की राक्षस पुढे येतील तर माराय गेलं तर हातामध्ये मुद्रिका आहे, मारणार नाही, ते तारणारी मुद्रिका आहे, मारायच्या कामाची नव्ह. मग मुठीत बी जमत नाही. अंगठ्यात घालावं तर स्वामीची मुद्रा आहे, जमत नाही. गळ्यात बांधावं तर जमत नाही. अनादर आहे, असं होईल तसं होईल, समुद्रात पडून जाईल. चिंता मुद्रिकेची आहे. मुद्रिकेचं चिंतन आहे हनुमानच्या मुखामध्ये. आणि त्यावेळेस मग लक्षात घेऊन सांगितलं की वानराचा स्वभाव असा आहे वानराचा की फुटाणे बटाणे शेंगदाणे काही असो ते गालात जमा करते. असो हरभरे त्याचा स्वभाव आहे. मग इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा त्याच्या स्वभावानुसार कुठं ठेवलं? प्रभू मुद्रिका मेली मुख माय, तोंडात ठेवले तर समुद्रात पडणार नाही. याचा अर्थ असा आहे की राममुद्रा म्हणजे रामनामांकित मुद्रा. राम नाम कुठं ठेवलं? तुमच्या आमच्या मुखामध्ये नाम राहत नाही. ठेवून द्या नाम. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात काम नाही. कामची नाही तेथे क्रोधची कैचा. अशा पद्धतीने ते मुद्रिका तोंडात ठेवली आणि तिथून सीताशुद्धीसाठी पुढे निघालेले. आपण बी पुढच्या रविवारी येऊत वापस सीताशुद्धीसाठी. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. खूप खूप धन्यवाद. अशा वातावरणातही आपण सर्व आलात. शांतपणा ऐकून घेतलात तुम्ही निमुटपणे, त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद आहे. आणि श्राद्ध तिथी या पद्धतीनं राहिलेली तरी करा. आता आधीच लिस्ट करून ठेवलं असाल तर राहू द्या, परंतु या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. लगेच प्रसादाची व्यवस्था आहे का? आहे ना, प्रसादाची व्यवस्था आहे. शिस्तीमध्ये आपलं प्रसाद सेवन करायचं आहे. आणि चष्मा बाहेर हां, अन्नदात्याचे आजचा अन्नप्रसाद आहे. श्री प्रभाकर शिंदे, राहणार मन्नूर, मंडळ गुढ्यातनूर, जिल्हा आदिलाबाद, तेलंगणा. मन्नूरहून आहे आजचा प्रसाद. आणि येणाऱ्या रविवार साहेबराव लक्के मुखऱ्याहून आहे येणारा प्रसाद. असं प्रसादाची व्यवस्था चालू आहे.
जिथपर्यंत चालते तिथपर्यंत घेऊया प्रसाद, आहे ना. तर लगेच अन्नप्रसाद सेवन करून आपल्याला जायचं आहे. धन्यवाद. एक बार जय घोष. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.